बीडमधून समोर येणाऱ्या घटनांनंतर बीडचा बिहार झालाय का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। कारण गेल्या काही दिवसांपासून बीडमधून अनेक मारहाणीच्या घटना समोर आल्यात। दरम्यान आज देखील एक गंभीर घटना बीडमधून समोर आली आहे। पाहूयात। बीड जिल्ह्याचा बिहार झालाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण बीडमधील राजकीय गुन्हेगारी राजकीय लोकप्रतिनिधींपासून थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत झिरपल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। दरम्यान बीडमधून आज समोर आलेल्या घटनेनं संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाची आठवण करून दिली आहे। वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगनं संतोष देशमुखांना जबर मारहाण करत त्यांचा जीव घेतला होता। तर दुसरीकडे अंबाजोगाईत एका वकील महिलेला देखील काठ्या रबरी पाईपनं जबर मारहाण करण्यात आली। आका, खोक्या यासारख्या टोळ्या आणि गँग अशी नावं ही महाराष्ट्राला दुर्दैवाने मिळालेली आहे। तरी देखील अजून त्या ठिकाणचा अत्याचार हा थांबलेला नाही। रिंगण करून मारणे एवढा घाणेरडा प्रकार क्रूर प्रकार हा जो बीडमध्ये बघायला मिळाला। एका महिला वकिलाच्या संदर्भात जे कृत्य झालंय खरोखरच आता तरी देवेंद्र फडणवीसांनी शरम बाळगावी। दरम्यान बीडमधील मारहाणीच्या या काही पहिल्या घटना नाही। या अगोदरही खोक्या उर्फ सतीश भोसलेनं एका कुटुंबातील सदस्याला बॅटनं मारहाण केली होती। तर तिकडे धनंजय देशमुख यांचा साडू दादासाहेब खिंडकरनं देखील एका तरुणाला अमानुष मारहाण केली होती। बीडचं हे प्रकरण आहे। काल परवाकडे आमचे वैभव नाईकांनी सिंधुदुर्गातलं प्रकरण काढलेलं आहे। सीडीआर काढा ना तिकडच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा, कोणाशी काही आहे का, काही बघा काय कुठे जोडलंय का। आणि मग मला वाटतं कुठे ना कुठे हे जे काही दिसतंय चित्र, कदाचित ह्यांच्या तिघांच्या बिगडीमध्ये महाराष्ट्राचे हाल असे व्हायला लागलेले आहेत की मुख्यमंत्री निर्णय नाही घेऊ शकत, कारवाई नाही करू शकत। मग मणिपूर सारखा महाराष्ट्र ज्या मार्गावर चाललेला आहे, कोण गुंतवणूकदार येणार आहे, कोण इथे उद्योग आणणार आहे, कोण नोकरी देणार आहे। मागील काही दिवसांपासून बीडमधून मारहाणीच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत। बीडमधील या राजकीय गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांनाही यश येताना दिसत नाहीये। त्यामुळे बीडच्या गुंडगिरीला आळा कधी बसणार असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।